आता माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्याकरता कशाला बंद करायचे म्हणून लावून लागल्या. असा माणूस नाही राहिला की त्याला मला शिवी दिली नाही. आणि माझ्या आयुष्यात माझे दोनच गुण आहेत, मी फक्त खरं बोलतो. आणि दुसरी गोष्ट, मी जे बोलतो ते नेमकं घरात आणि माझ्या बोकांडी बसत. याच्यातलं वाक्य खोटं होत नाही. आणि महाकार्यक्रम झाल्याशिवाय मी बोंबलत होतो मजूर गाडी होईल, मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला येताना पैसे दिले, मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली, मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधराच्या कोपऱ्यावर जागा ठेवायला गेली वेळ आणि मी बोंबलत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये भेटले. मी बोंबलत होतो कमी बुद्धीचे माणसं गाव कारभारी होते. निम्म्या ग्रामपंचायत सदस्याला सही येत नाही. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून भिकारी झाले. संस्था चालकांनी सुद्धा काही नियम केले पाहिजेत. मी स्वतः शाळा चालवणारा माणूस आहे. शैक्षणिक कालावधीमध्ये विद्यार्थ्याचे शिक्षकाचे मोबाईल बंदच ठेवले पाहिजे, तरच पिढी वाचेल. तुमचं काय मत आहे? 10 तारखेला 12वीचा पेपर आहे आता, आणि 20 तारखेला 10वीचा पेपर आहे. सुरू झालंय प्रॅक्टिकल परीक्षा. 12वीच्या तर झाल्या. एक 5 मिनिटं सुद्धा पोर अभ्यास करत नाही. तुमचं काय मत आहे? करायचंच नाही, पुस्तक उचकायचंच नाही. आणि वरून 10-5 नालायचं जवळ करायचे, खिडकीतून चिठ्ठी देऊ, शिक्षकाला दम देऊ. सुपरविजन घ्यायला सुद्धा शिक्षक तयार नाही. ते पैसे नको, काहीच नको. बंगाल पोरांच्या नादी लागायचं गावातले दोनच्या. आणि पुस्तक देणारे इतके हुशार बाहेरचे, भूगोलाच्या पेपरला इतिहासाचं गायक दिलं. आता इतका हुशार त्याचा पेपर भूगोलाचा आणि हातून गायक दिलं इतिहासाचं. ते सापडूनच मिळालं, रुपया काही लिहिलं नाही. अभ्यास हा विषय लोकांनी सोडून दिलाय. तुमचं काय मत? गायकांनी, वादकांनी, कीर्तनकारांनी पुस्तक उचकायचा हा विषय सोडूनच दिला. फारच उचकायचं. महाराज, माणूस हा शेवटपर्यंत विद्यार्थी आहे. मुलींचा अभ्यास करा. कोणती मुलगी प्रेम करताना इनवर्ड ब्रिलियंट मुलावर कधी प्रेम करीत नाही, कधीच नाही. असं जगात घडणारच नाही. का पोरगी हुशार पोराच्या नादी लागली, लागणारच नाही. पोरगी दरिद्रीच पोरावर प्रेम करणार. दरिद्री म्हणजे एकदम भंगरी. इरीवरच्या मुठी चोरीतो, लोकांच्या किबली चोरीतो, मोटरसायकलचे पार्टच खोलून इकितो. आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय काही नटबाटी की त्याला. खरंय का खोटं? म्हणून विश्वामध्ये एखादी मुलगी एखाद्या दरिद्री मुलाबरोबर जर पळून गेली तर ती आयुष्यात कधी सुखी होत नाही. आणि सुखी जर झाली असेल एखादी तर तिने मला सांगायचं, महाराज मी सुखी आहे, 6 महिने तुझ्या घरी मांडेल असेल. असं घडू शकत नाही. आई बापाचा तळतळाट घेऊन जर मुली सुखी होत असत्या तर ज्ञानोबरायची ओवी खुटी ठरली असती. सकळ तीर्थाची येत. जिनं आईच्या डोळ्यात पाणी आणलं आणि जिनं बापाची मान खाली केली ती मुलगी भविष्यात सुखी होऊ शकत नाही. तुमचं काय? तिला पैसा मिळेल तो भाग वेगळा, तिला मान मिळेल तोही भाग वेगळा, पण समाधान नावाची गोष्ट मिळू शकत नाही. काही झालं तर आई बापा हे दैवत आहे. हसण्यावारी निवडक आहे कीर्तन, हे जमणार कीर्तन आहे. कधी धन मुलगी दरिद्री मुलाबरोबर पळून जाते तरी बाप जेव्हा रडतो, तुम्हाला माहिती नाही पोरीनो, एक मुलीचा पाय जर आयुष्यात तिरपा पडला तर मुलगी जर मूर्ख मुलाच्या नादी लागली ती तिचा बाप 10 वर्ष आपोआप लवकर मरतो. पाया पडतो सगळ्या पोरांच्या. तुम्ही दंगली, मोर्चे आणि आंदोलन याच्यात पडू नका. तुमचं काय मत आहे? सर लोक सांगतील, शेळके साहेब सांगतील, आता लोकांच्या पेनात कॅमेरे. उद्या जर तुम्ही टपरी पेटवताना दिसले तर आता त्याला 10 वर्ष शिक्षा आहे, जामीन नाही. आणि आतापर्यंत गरीबाचे दात गेले, मोठ्याचे गेले नाही. मोठ्याचे गेले नाही आणि मोठे जाऊन येतही नाही. ते तुमचा वापर फक्त यूज अँड थ्रू करणार. हो, आणि त्याला दुसरं कारण आहे,
आता कोणतंही काम करायला पोलीस व्हेरिफिकेशन दाखवावं लागतं. आता एमपीएससी द्यायची, युपीएससी द्यायची, हॉटेल टाकायचंय, कृषी सेवा केंद्र टाकायचंय. आणि शेतकऱ्याच्या पोरांना हे मी का सांगितलं, कपास शिवण तुरीवर कधीही संसार होणार नाही. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. मी 3 वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली, काही खरं नाही. हेच खरं आहे. पुरा काळा पडलो होतो ढ्याकळा, पुरा अगोदरच काळा, पण रुपड्या नाही मिळाला. पाव इका, बटर इका, काही करा, पण शेतकऱ्याच्या पोराने किराणा आणि भाजीपाला वरच्यावर सोडवला पाहिजे.